नमस्कार, मी यामिनी भामुणकर. हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, सध्याची परिस्थिती ताणतणावाची निर्माण झाली आहे आणि अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या त्रास देत आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे वंध्यत्वाची, म्हणजेच इनफर्टिलिटी इश्यूज. पण या समस्येबद्दल कोणीही काही मोकळेपणानं बोलत नाही आणि म्हणूनच ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. अनेकदा ही समस्या पुरुष किंवा स्त्रिया या दोघांमध्ये देखील असू शकते, परंतु वेळेवर उपचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. आणि आज आपण डॉक्टर केदार गांधला यांच्याकडून वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आहे, IVF प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि IVF प्रक्रियेसाठी नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, या संपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टरांची तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर केदार गांधला हे वैज्ञानिक संचालक आणि सल्लागार, फर्टिलिटी फिजिशियन आहेत. तसंच ते अंकुर फर्टिलिटी क्लिनिकचे संस्थापक असून मुंबईतील सर्वोत्तम IVF डॉक्टर म्हणून ते ओळखले जातात. MD गायनेकोलॉजिस्ट म्हणून 25 वर्षाहून अधिक अनुभवासोबत ते वंध्यत्व स्पेशलिस्ट देखील आहेत. डॉक्टरांचे आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 500हून अधिक लेक्चर्स झालेले आहेत आणि या व्यतिरिक्त 25हून अधिक रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय मॅगझिन्समध्ये त्यांनी प्रसारित देखील केलेले आहेत. तर IVF प्रक्रियेचं नियोजन या विषयावर डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सध्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनामध्ये आपण बघतोय की वेळेवर आहार घेतला जात नाहीये, योग्य व्यायाम केला जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषण. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट माणसांच्या शरीरावर हळूहळू येतोय, ज्यामध्ये सध्याच्या घडीला वंध्यत्वाची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. तर पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या देखील कमी होताना दिसतीये आणि वंध्यत्वासाठी पुरुष घटक किती टक्के योगदान देतात, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पहिला मुद्दा तू बरोबर मांडलास की ती सकाळी 7:30ला उठलेली कपल रात्री घरी येईपर्यंत 9 वाजतात. तर त्यांना आपण सांगणं की बाबा तुम्ही वजन कमी करा किंवा स्ट्रेस कमी करा, हा लाईफचा एक पार्ट झालेला आहे. त्यामुळे ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांना हा स्ट्रेस जास्ती जाणवतो. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष वंध्यत्व अराउंड 50% कॉन्ट्रीब्यूट करतं. पण होतं काय की जेव्हा मूल होत नाही तेव्हा स्त्रीला गायनेकॉलॉजिस्टकडे नेलं जातं आणि असं धरलं जातं की तिच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. पण 50% मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पुरुषांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. साधारणपणे 1970 मध्ये तो स्पर्म काउंट 100 मिलियन होता, तो आत्ता 2018 मध्ये 50 मिलियनवर आलाय. म्हणजे 50 मिलियन टक्के स्पर्म खाली आलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटमध्ये वन ऑफ द इश्यू इज प्लास्टिक. आणि मायक्रो प्लास्टिक्स हा सगळ्याच भागामध्ये मिळतोय, ब्रेनमध्ये मिळालाय आणि रिसेंट पेपर आता दाखवतात की मायक्रो प्लास्टिक टेस्टीजमध्ये पण मिळालेत, म्हणजे पुरुषाच्या टेस्टीजमध्ये. तो अशा प्रकारचे डॅमेजेस झाले तर आपलं हे पुरुषाचं प्रमाण वाढतच जाणार आहे. दुसरी गोष्ट आहे की अल्कोहोल, कॉफी, स्मोकिंग, लॅक ऑफ स्लीप हे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. अजून काही गोष्टी असतील त्यापैकी रेडिएशन, आपले मोबाईल फोन रेडिएशन, ह्या सगळ्याचाही इम्पॅक्ट आपल्या स्पर्म काउंटवर होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल कॅलेंडरप्रमाणे हे पालन करतात सगळे. त्यामुळे ते हजबंड वाईफ एकत्र येण्याची वेळ फक्त साधारणपणे पाळीच्या 14व्या ते 18व्या दिवसामध्येच ते घेतात. ही चुकीची पद्धत आहे मला सांगायचं आहे. कारण पुरुषाचं वीर्य आठवड्यातून 3 ते 4 वेळा बाहेर निघणं फार जरुरी आहे. हे ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की खूप प्रोलॉंग तुम्ही ॲब्सिनन्स ठेवलात तर ह्याच्याने स्पर्म क्वालिटी खराब होते आणि होणाऱ्या प्रेग्नन्सीमध्ये ॲबॉर्शनची रिस्क असू शकते. त्यामुळे किंवा प्रेग्नन्सी राहायलाही त्रास होऊ शकतो. असं मला वाटतं की या गोष्टीची काळजी घेण्यात यावी. नक्कीच. आणि 50% जे कारणं आहेत त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल मी तुम्हाला सांगितलं, इट कॅन बी मेडिकल, म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, आजकाल आजार वाढत चालले आहेत, किंवा इन्फेक्शन होणं, टेस्टिक्युलर इन्फेक्शन किंवा जेनायटल ट्रॅक इन्फेक्शन, दीज कुड बी रिस्पॉन्सिबल. और सर्जिकल, म्हणजे एक वेन असते, त्या वेनला समजा सूज आली तर त्या ह्याने पण आपला काउंट कमी होतो. पण कसं आहे ना, आपण बघायला गेलं तर पूर्वीच आपले
पूर्वज 20व्या वर्षापर्यंत त्यांना सगळी मुलं झालेली असायची आणि आता इवन 34व्या वर्षी कपल्स प्लॅन करत नाहीत. या कारणास्तव मला असं वाटतं की काही काही प्रमाणात स्पर्मवर डिटोरिएशन येत आहे आणि आय थिंक वी नीड टू आपल्याला याच्यावर जास्ती चांगलं काम करायला पाहिजे आणि यामुळे त्यांची संख्या वाढत चालली आहे. हो हो नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता उल्लेख केलात की जेव्हा मूल होत नाही यासाठी सगळ्यात आधी ग्राह्य धरलं जातं ते महिलेला धरलं जातं, पण खरा बदल हा पुरुषाच्या शुक्राणूंमध्ये होणं जास्त गरजेचं असतो. याच्यावर सर निदान कसं केलं जातं आणि याच्यावर उपचार कसं करावं? निदान पहिल्यांदा करायला त्यांचं फिजिकल आणि एक्झामिनेशन करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीमेन अनालिसिस फ्रॉम स्टँडर्डाइज लॅबोरेटरी. बरं. ही अतिशय इम्पॉर्टंट टेस्ट आहे. ही जर टेस्ट चुकीची झाली आणि समजा पुरुषाला असं म्हणजे काउंट नॉर्मल म्हणून दाखवलं गेलं तर पुढच्या सगळ्या टेस्ट स्त्रियांवर होत राहतात परत कळेपर्यंत की पुरुषाचा ॲक्च्युली काउंट कमी आहे. त्यामुळे स्टँडर्डाइज टेस्ट करणं जरुरी आहे. त्या टेस्टमधून टोटल मोटाईल स्पर्म काउंट काढणं जरुरी आहे आणि आता हल्ली ॲडव्हान्स टेस्टिंग त्याला DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट म्हणतात ही करणं जरुरी आहे. ज्याच्याने कळतं की त्या स्पर्मची फर्टिलायझिंग कपॅसिटी किती आहे. बरं. समजा DNA फ्रॅगमेंटेशन हाय असेल तर बाळाचं अबॉर्शन रेट खूप हाय होतो. आणि आता ट्रीटमेंट जेव्हा येतो तेव्हा आपण अगेन परत एन्व्हायरमेंटल म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर पहिल्यांदा करेक्ट करणं, वजन कमी करणं, सिगरेट बंद करणं, तंबाखू बंद करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपलं वीर्य काढणं जरुरी आहे. आणि मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण ट्रीटमेंट देतो, औषधं देतो जेणेकरून त्यांचा स्पर्म काउंट वाढतो, त्यांची चपळता वाढते आणि त्यांचा मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल काउंट होण्याची शक्यता असते. हे केल्याने असोसिएटेड स्त्रीमध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत का बघायला पाहिजे. म्हणजे दोन्ही इव्हॅल्युएशन सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे. ह्या कोणती कंडिशन पण जर नाही चांगल्या झाल्या तर मात्र यांनी IVFला जावं किंवा IUI करून बघावं 2 ते 3 सायकल. जर IUIमध्ये सक्सेस नाही मिळाला तर मात्र IVFला जावं. जनरली पेशंट एका डॉक्टरकडे IUIचे रिझल्ट नाही मिळाले की फाईल घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, मग परत तो डॉक्टर परत अजून 3 IUI करतो. असं करत 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 पेशंटचा वेळ फुकट जातो. हे पेशंटला समजायला पाहिजे की आपल्याला रिझल्ट मिळवायचा असेल तर आपल्याला एक फर्म डिसिजन घेऊन बरोबर ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट प्लॅन केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि IVF आणि त्याच्यामध्ये झालेलं आज इतकं रिसर्च आहे की इवन स्पर्म काउंट 0 जरी असेल 0 तर आम्ही टेस्टीजमधून स्पर्म काढून ही प्रेग्नन्सी देऊ शकतो. त्याला टिसा प्रेग्नन्सी म्हणतात आणि ते अतिशय साधी सिंपल उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे रिझल्ट मिळू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आता काही उपचार पद्धती देखील सांगितलेल्या आहेत, नवीन नवीन टेस्ट देखील येत आहेत काळानुरूप. तर सर, ज्यामध्ये ना ओव्हॅरियन रिझर्व्ह एक टेस्ट आहे, तर कमी ओव्हॅरियन रिझर्व्ह म्हणजे नेमकं काय? आता ओव्हेरियन रिझर्व्ह म्हणजे स्त्री हे एक फिक्स अमाऊंट ऑफ एग्स घेऊन जन्माला येते. बरं. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती एग संपत जातात आणि एकदा शेवटची संपली की मेनोपॉज सेट होतो. आता 35 नंतर ही एगची संख्या कमी होते आणि त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी वाढते. पण एखादी स्त्री समजा तिचं ओव्हेरियन एजिंग ज्याला आपण म्हणतो हे 30व्या वर्षी सुरू झालं तर तिचे एग्स 35 पर्यंत ऑलरेडी कमी झालेले असणार. त्यामुळे ही जी टेस्टिंग आहे याला आपण करतो, जी या टेस्टला म्हणतात AMH, अँटी मुलेरियन हार्मोन टेस्टिंग. ही पिरियडच्या कुठल्याही दिवशी करता येते आणि याच्याने आपल्याला कळतं की नंबर ऑफ एग्स ओव्हरीमध्ये किती आहेत. एक दुसरी टेस्ट आहे त्याला म्हणतात अँट्रल फॉलिकल काउंट, जी सोनोग्राफीनी करून पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी करून तुम्हाला कळतं की नंबर ऑफ एग्स किती आहेत, म्हणजे त्या स्त्रीचं पोटेन्शियल काय आहे ज्याच्याने करून तिला ट्रीटमेंटनी बाळ होऊ शकतं. बरं. अच्छा, याचा कॉन्ट्रास्ट साईड आहे की एकदम जास्ती AMH असेल किंवा अँट्रल फॉलिकल जास्ती असेल तर आपल्याला माहिती आहे PCOD हे सगळ्यांना माहिती आहे. हो हो. पण लो AMH हे फार कमी लोकांना माहिती आहे. लो AMHला ट्रीटमेंट फार कमी ऑप्शन्स आहेत आणि हे एकदा लो AMH डायग्नोज झालं की ज्या स्ट्रेसमुळे ही AMH अजून कमी होऊ शकतं. तुम्ही आता सर उल्लेख केलात की ओव्हॅरियन रिझर्व्ह खूप जास्त असेल त्याला PCOD म्हणतात, हे कितपत खरं आहे हे तर थोडक्यात सांगा. नाही, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज हे ओबेसिटी बरोबर असणारं एक डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये खूप जास्ती एग्ज असतात
म्हणजे अशा पेशंटला खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात. बरं. पण लो ओव्हेरियन रिझर्वच्या पेशंटला ऑप्शन्स कमी असतात. याची कारणं जेनेटिक, म्हणजे आईला पण समजा पाळी लवकर गेली असेल तर त्या मुलीला पण असं होऊ शकतं, किंवा बहिणीला झालं असेल तर, किंवा इट कॅन बी एन्व्हायरमेंटल, अगेन मायक्रोप्लास्टिक, रेडिएशन, किंवा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर, किंवा प्लॅनिंगच उशिरा केलं. म्हणजे वयाच्या 28व्या वर्षात लग्न करून 34व्या वर्षी प्लॅनिंग केलं तर आपण वेळ घालवला, क्रुशियल वेळ घालवला असं माझं म्हणणं आहे. हा वेळ घालवायच्या आधी या टेस्टिंग करून घ्याव्यात, जेणेकरून तुमचं डिसिजन परफेक्ट आहे की नाही कळेल. कारण काय होतं, 34ला कळतं की आपलं ओव्हरियन रिझर्व कमी आहे, तेव्हा तुम्हाला बॅक डेटेड हे असं होतं की आपण हे डिसिजन घेतलेलं चुकीचं घेतलं का, याच्यावर पश्चाताप होतो. तो हा व्हायचा नसेल तर तुम्ही न विसरता बिफोर प्लॅनिंग, बिफोर पोस्टपोनिंग युअर प्रेग्नन्सी 3-4 टेस्ट करून घ्या. एक स्पर्म काउंट, दुसरं म्हणजे अँटल फॉलिकल काउंट आणि AMH, या 3 टेस्ट करून घ्या. आणि ह्या जर नॉर्मल असतील तर मेजॉरिटी ऑफ द टाइम तुम्हाला जास्ती प्रॉब्लेम यायला नको. नक्की सर, कमी ओव्हॅरियन रिझर्व हे कसं कळतं, म्हणजे त्याची काही लक्षणं दिसतात का आणि यावर निदान कसं करतात? सरप्राइझिंगली बऱ्याच याच्यामध्ये लक्षणं दिसत नाही, एक्सेप्ट मासिक पाळी 30 दिवसाची ऐवजी 28 दिवस किंवा 26 दिवसाची होते, आणि स्त्रीला असं वाटतं की हे फार नॉर्मल आहे आणि याच्यात काही करायची गरज नाही. पण त्यांच्या एगमधलं पोटेन्शियल जे आहे ते कमी होतं, त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी वाढते आणि प्रेग्नन्सी राहिली तर तिला अबॉर्शन होऊ शकतं, हे त्यांना कळत नाही. आणि त्यांचं पोटेन्शियल ऑफ प्रेग्नन्सी राहणं हे फार इम्पॉर्टंट आहे. नॅचरल कन्सेप्शन हा कन्सेप्ट कमी होऊन जातो आणि यांना असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला आपण टेस्ट बेबी म्हणतो, यांचा ट्रीटमेंटचा पार्ट जास्ती लागू शकतो. सर, हे कमी ओव्हॅरियन रिझर्व आहे, त्याचं व्यवस्थापन देखील कशा पद्धतीने केलं, मॅनेजमेंट काय असते प्रक्रिया? मॅनेजमेंट आपण बघायला जाऊ तर पहिल्यांदा असते लाईफस्टाईल. आपल्या प्रत्येकाला आजकाल लाईफस्टाईल असते. कारण गावामध्ये पण मोबाईल झालेले आहेत, तंबाखू खातात, मशिरी लावतात, त्यामुळे सगळ्यांना सांगावं लागतं की बाबा रे पहिल्यांदा हे बंद करा, लठ्ठपणा कमी करा, एकत्र राहणं वाढवा, आणि त्याच्यानंतर मेडिकल पद्धतीने आपण काही गोळ्या घेऊन त्यांचे एक जे ज्या पद्धतीने डिक्लाइन होत आहे त्याचा स्पीड कमी करू शकतो, पण त्याला रिव्हर्स करू शकत नाही. हे लक्षात घ्या. स्पीड कमी होईल पण ते रिव्हर्स होणार नाही. एक क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, त्याच्यामुळे त्यांचा फर्टिलायझेशन रेट वाढेल आणि त्यांची प्रेग्नन्सी रेट चांगली होईल. आणि सर्वात जास्तीत ट्रीटमेंट म्हणजे IUI 2 ते 3 सायकल परत, नाहीतर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी करता येते. हल्ली एक नवीन ट्रीटमेंट आहे, त्याला म्हणतात प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हा ओव्हरीमध्ये इंजेक्ट केला जातो. हा थोडा एक्सपेरिमेंटलवर आहे, पण अकॉर्डिंग टू मी पुढल्या 2-3 वर्षामध्ये एक 10% पेशंटला सुद्धा याच्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. मी ॲडव्होकेट करत नाही की सगळ्यांनी करावं, कारण अजून FDAने ट्रीटमेंट अप्रूव्ह केलेली नाही, पण ही नवीन ट्रीटमेंट ऑन द ब्लॉक आहे. याच्यानंतरची ट्रीटमेंट आहे की तुम्ही IVFला जाऊ शकता, आणि समजा IVF मध्ये तुम्हाला ॲडिक्वेट नंबर ऑफ एग नाही मिळाले तर मग तुम्ही डोनर एग, एका परस्त्रीचं एग घेऊन तुमच्या हजबंडचे स्पर्म घालून जे एम्ब्रिओ बनेल तो तुमच्या युट्रसमध्ये जातो. म्हणजे आई तुम्हीच होता, पण ते एक मात्र डोनर एग असतं. हल्ली ही ट्रीटमेंट पण लागू शकते, हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून आम्हाला IVF प्रक्रियेचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाते या विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर केदार गांधला यांच्याकडून वैधत्व म्हणजे नेमकं काय आहे, IVF प्रक्रिया कशी केली जाते, या संपूर्ण विषयावर सरांकडून माहिती जाणून घेतोय. सर, पुन्हा एकदा स्वागत. विषयाकडे वळूयात. सर, सध्याच्या घडीला ना एक शब्द फार सगळ्यांच्या तोंडावर येतोय, तो म्हणजे सरोगसी. यावर अनेक सिनेमे देखील आलेले आहेत, अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलंय. पण अनेकांना अद्याप माहीत नाहीये सरोगसी म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय किंवा काही तोटे देखील असतील. या संपूर्ण विषयावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पहिल्यांदा म्हणजे एक लक्षात घ्या, 2021 मध्ये सरकारने सरोगसी ॲक्ट दाखल केलेला आहे. त्याच्या अनुसार आता डॉक्टर हा सरोगसीला ट्रीटमेंटला सजेस्ट करू शकतो, पण तुम्हाला त्याची परमिशन घेण्यासाठी तुमच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि कोर्टामध्ये जाऊन पॅरेंटल ऑर्डर घ्यायला लागते. याला कमीत कमी 3 ते 4 महिने लागू शकतात. हे पूर्वी नव्हतं, पण आत्ता हे आल्यामुळे 3 ते 4 महिने लागू शकतात. सरोगेट मदरला
त्या MHO कडे घेऊन जाण्याचं काम कपलने करायचं. डॉक्टर ह्याच्यामध्ये कुठलाही भाग नाही. डॉक्टरने फक्त एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचं. आता कुठल्या पेशंटला सरोगसी करायला पाहिजे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आमच्याकडे खूप पेशंट येतात आणि म्हणतात आम्हाला सरोगसी करायचे. आमचे 2 अटेम्प्ट झालेले आहेत. कुठल्याही पेशंटला रिपीटेड अबॉर्शन्स किंवा रिपीटेड IVF फेलियर झालं असेल किंवा त्यांचं गर्भाशय काही कारणास्तव मागच्या डिलिव्हरीच्या वेळी किंवा कॅन्सरसाठी काढलेला असेल किंवा त्यांचं अस्तर अतिशय खराब असेल किंवा त्यांना एखाद्या लिव्हरचा किंवा किडनीचा आजार आहे आणि त्यांना आई व्हायचं आहे, तर अशा पेशंटसाठीच सरोगसी सरकारने आता रिझर्व केलेली आहे. मीन्स सरकारचं म्हणणं असं आहे की इट इज ओनली फॉर द नीडीज, नॉट फॉर द ग्रेडीज. आणि त्याला एकच प्रेग्नन्सी अलाउड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कपल्सना जे करायचं आहे त्यांना पूर्वी कुठलंही बाळ जिवंत नसलं पाहिजे त्यांच्याकडे. त्यांना असलेलं बाळ असेल तर त्यांना सरोगसी करता येत नाही. ते बाळ अडॉप्शनमधून असेल किंवा सरोगसीमध्ये असेल किंवा नॅचरल असेल, त्यांना सरोगसी करता येणार नाही. आणि जी स्त्री ते सरोगसी करणार ती 25 ते 35 वयाची पाहिजे, तिला स्वतःचं मूल पाहिजे आणि तिची फिजिकल आणि सायकोलॉजिकल टेस्टिंग गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होते आणि त्याच्यानंतरच ते जर फिट झालं आणि तेही काम पेशंटनीच करायचंय, डॉक्टर करणार नाही. आणि एकदा परमिशन मिळाली तर आपण सरोगसीच्या ट्रीटमेंटला सुरू करू शकतो. त्यामुळे अतिशय मला वाटतं की डिफिकल्ट टास्क आहे. इतकं इझी होणं अवघड आहे असं मला वाटतं. पण ज्यांना निडेड आहे त्यांना आम्ही जरूर हेल्प करतो. म्हणजे आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरोगसी एक चांगला मार्ग आहे असं देखील सांगितलं. यासाठी कोणते रुग्ण, कोणत्या आई याच्यासाठी पात्र आहेत हे देखील सर तुम्ही सांगितलात. सर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की IVF ची पहिली ट्रीटमेंट करताना जर ती अयशस्वी झाली तर त्यानंतर पुढील पर्याय काय? पहिल्यांदी अयशस्वी झाली, पहिल्यांदी पेशंटचे एक्सपेक्टेशन म्हणजे मला असं वाटतं की आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं किंवा IUI केलं की पेशंटला विचारलं की किती टक्के तुम्हाला वाटतं प्रेग्नन्सी होणार, तर ते म्हणतात 100% सर. तसं नाही आहे. IUIचा प्रेग्नन्सी रेट 10 ते 12% आहे. IVFचा सेल्फ IVFचा प्रेग्नन्सी रेट 40 ते 45% आहे. त्यामुळे 55% तुम्ही प्रेग्नंट होणार नाही हे पहिल्यांदा पेशंटला समजावणं जरुरीचं आहे. समजा हे समजलं नाही तर तुम्हाला ट्रीटमेंट फेल झाली तर तुम्हाला तुमच्या डिप्रेशनमधून बाहेर येणं फार डिफिकल्ट असतं. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला समजावं. दुसरी गोष्ट म्हणजे हे पेशंट वेगवेगळ्या प्रकारची रेस्ट, बेड रेस्ट आणि ज्या गोष्टींचा इम्पॅक्ट नाही आहे त्या गोष्टी फॉलो करतात. पहिली IVF फेल झाल्यावर आम्ही काय अनालाइज करतो की मागच्या वेळी किती एग्ज मिळाले, एग्सची क्वालिटी काय होती, स्पर्मची क्वालिटी काय होती, एम्ब्रिओची क्वालिटी काय होती, एम्ब्रिओ ट्रान्सफर कसे झाले आणि किती एम्ब्रिओ सोडले आणि आता आपल्याकडे किती एम्ब्रिओ आहेत याच्या अनुषंगाने आपण पुढची ट्रीटमेंट घेतो. आपण डॉक्टर बदलत राहिलो असं नाही होणार की तुमचं लक फळफळणार. कुठलाच डॉक्टर तो नीट ट्रीटमेंट करू शकणार नाही आणि तुम्ही परत परत रिपीटेड सेम ट्रीटमेंट करत राहा. हे नीट समजावून घ्या. मला असं म्हणायचं की मेडिटेशन किंवा एक्सरसाइज, डाएट आणि एक प्रकारचा विश्वास डॉक्टरांमध्ये असणं फार जरुरी आहे अगर तुम्हाला जर IVF मध्ये सक्सेसफुल हवं असेल तर. नक्की सर. IVFच्या जसं तुम्ही सांगितलं की IVFची ट्रीटमेंट जरी अयशस्वी झाली अनेकदा किंवा वारंवार डॉक्टर्स बदलून याच्यावर काही परिणाम होत आहे, तुम्हाला विश्वास ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण अनेकदा सर काय होतं माहिती आहे, कपल्स होप सोडून देतात. त्यांच्याकडे होप राहत नाही. तर अशा कपल्ससाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि काय त्यांना होप्स द्याल? मला असं वाटतं की रिअलिस्टिक राहणं फार जरुरी आहे. म्हणजे काय असतं मार्केटिंगमध्ये बरेच लोक काही सांगतात आमच्याकडे 80% रिझल्ट आहेत, 90% रिझल्ट आहेत. रिअलिस्टिकली तुम्हाला तुमचंच फाइंड आउट करायला पाहिजे आणि कुठलीही ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचे सगळे पेपर्स तुम्ही घेऊन स्वतःकडे ठेवले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन. अकॉर्डिंग टू मी मेडिटेशन करणे किंवा योगा करणे, आपल्या दोघांमध्ये संवाद असणे किंवा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्यांना सांगणं फार जरुरी आहे की आपण ट्रीटमेंट घेतोय, कारण ते काळजी करत राहतात आणि त्यांचा स्ट्रेस आपल्यावर येतो. आणि लाईफस्टाईलमध्ये बॅलन्स ठेवणं फार जरुरी आहे आणि या गोष्टी केल्या तर डेफिनेटली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट लवकरात लवकर डिसिजन घेणे. म्हणजे जेव्हा बाळाला एम फॉर मंकी शिकवायचं आहे तेव्हा तुम्ही एम फॉर MBA करत बसलात
तर तुम्हाला उशीर होणारच असं मला नक्कीच वाटतं. सर. आणि आता ज्यांना कोणाला पॅरेंट्स बनायचं आहे ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. योग्य पद्धतीने तुम्ही या सगळ्यांना पॅरेंट्स होण्यासाठी एक नवीन एक मार्ग दाखवलेला आहे. आज हितगुजमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. प्रेक्षक आज आपण डॉक्टर केदार गांधला यांच्याकडून वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आहे, IVF प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि सरोगसी या सगळ्या मुद्द्यांवर सरांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास.